नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शहरातील वेगवेगळ्या भागात घरफोडीत चोरट्यांनी 8.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली। सिंहगड रस्ता तसेच बालेवाडी परिसरात या घटना घडल्यात। या प्रकरणी पर्वती बानेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। सिंहगड रस्त्यावर एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 3,60,000चे सोन्याचे दागिने आणि मोबाईल संच चोरून नेल्याची घटना घडली। याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागातील एका सोसायटीत राहिल्या आहेत। बुधवारी 1 जानेवारी रोजी त्या सदनिका बंद करून बाहेर गेल्या होत्या। सायंकाळी 7च्या सुमारास त्या घरी परतल्या, तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 3,60,000चे सोन्याचे दागिने, मोबाईल संच असा ऐवज चोरून नेल्याचं उघडकीस आलं। घरफोडी झाल्याचं उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली। पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।